नमस्ते गाईज, राधे कृष्ण. आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि मी आज हनुमान जयंती स्पेशल बुंदी करणार आहे नैवेद्यासाठी. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे: एक मोठा बाउल बेसन पीठ, साखर, विलायची पावडर आणि दूध घेतले थोडं पाकात टाकण्यासाठी. कलर घेतला थोडा केशरी आणि येलो पण. केशर घेतलेला आहे. तळण्यासाठी तेल लागणार आहे. तर चला आपण सुरुवात करूया. पहिले मी गॅस चालू करून घेते. त्याच्यामध्ये तेल टाकून घेते. तेल तापत आहे तोपर्यंत तेल टाकून घेते. चला आपण हे बेसन पीठ एक बाउल आहे तर एक वाटी बाउल पिठा एवढी साखर घेतलेली आहे. तर त्याच्यात आता अर्धा बाउल आपण पाणी घालायचं. पाक करायला ठेवूयात आपण. आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं दूध पण टाकायचं आहे. पाक स्वच्छ होतं, घाण निघून जाते दुधामुळं. पाकातली काळं निघतं यावर. तर आपण काढून टाकायचं नंतर त्याला. याला आता हलवून घ्यायचं आहे पाकाला. बेसन पीठ काढून घेऊयात. आपण ह्याच्यात थोडासा पिवळा कलर टाकूयात, चिमूटभर. तर आपण ह्याच्यात थोडं पाणी घालून आपल्याला बुंदी पाडण्यासाठी पीठ तयार करायचे मीडियम. खूप घट्ट पण नाही आणि खूप पातळ पण नाही, असं मीडियम पीठ तयार करायचं आहे. चला, आपला पाक पण तयार होत आहे. तेल गरम होत आहे. चला, आपलं चॅनल नवीन आहे, सबस्क्राईब करून घ्या. आणि हे पहा कसं मस्त बॅटर तयार केलेलं आहे का. पातळ नाही आणि खूप घट्ट पण नाही. खूप मस्त झालेलं आहे बॅटर. तर आपण आता काय करूयात, हे साखरेचा पाक ठेवलेला आहे ना मी, तर त्याच्यावर बघा असं हे दूध टाकल्यामुळं असं हे बघा कशी घाण निघत आहे. तरी काढून घ्यायची आपल्याला पूर्ण, म्हणजे पाक एकदम क्लीन असं छान राहतो. बघा हे चहाच्या चाळणीनं आपलं काढून घ्यायचं. मळी पूर्ण निघून जाते घाण, काळपट कलर येत नाही. हे पहा कसं निघत आहे. झालेला आहे. आता आपण पाक करायला ठेवूया. तर आपण त्याच्यामध्ये विलायची पावडर केलेली आहे ते आपण या पाकात टाकूयात. थोडे केशरच्या 4-5 काड्या घालू. केशरच्या काड्याने काय होतं, वास पण छान येतो, चव पण चांगली लागते.
बघा आपला पाक मस्त असा झालेला आहे तयार. असं चिकट चिकट लागतंय. 2 तारी पाक तयार झालेला आहे. बंद करून घेतला गॅस. चला आपण मोतीचूर झाऱ्या म्हणजे बारीक बुंदी पडत आहे नी आपण करूयात. चला आपण बुंदी टाकायलेलो आहेत. असं थोडंसं वाजवलं ह्याला पडती बका बका बुंदी. ते हळूहळूच करायचं असतं, स्लो. हे पहा मस्त अशी बुंदी तयार झालेली आहे. येलो येलो कलर आलाय छान त्याला. आपल्याला जास्त लाल पण नाही करायची, पिवळसर कलरवरच काढून घ्यायची. चला आपण तोपर्यंत ह्याला पाण्याचा हात लावून ह्या झाऱ्याचं पीठ काढून घ्यायचं असं पातेल्यात. पुन्हा झाऱ्या पाण्यात धुवून काढायचा. मी एका पातेल्यात पाणी घेतले धुवायला, असं क्लीन करून घ्यायचं. पुन्हा त्याला नॅपकिननं लगेच पुसून घ्यायचं पाणी. तर आपण ही बुंदी तळून झालेली आहे, काढून घेऊया. मस्त बनाट बुंदी झालेली आहे. पूर्ण तेल असं नितळून काढायचं. काढल्यानंतर गॅस फुल करून घ्यायचा, तेल गरम करून घ्यायचं. गॅस कमी करून घ्यायचा. हळूहळू करायचं, नाही तर तेलाची कढई सांडत असते गॅसवर. तर आपल्याला काळजी घेऊनच करायचं आहे असं प्रोसिजर. परत हे पूर्ण पीठ काढून घ्यायचं. पाण्यात टाकायचं. चला आपलं होत आलेलं आहे. थोडंसं आपण एवढ्या ह्याच्यात आता थोडा केशरी कलरचं करूयात. मस्त असं काढून घ्यायचं. आपण काय करूयात, त्याच्यात थोडंसं केशरी कलर घेऊयात, म्हणजे कलर छान दिसतात मध्ये.
हनुमानाला केशरी कलर आवडतो म्हणून हा थोडा केशरी रंग टाकलेला आहे मी. तर आपण केशरी रंगाचं टाकून बॅटर तयार केलेलं आहे. हनुमानाला केशरी रंग आवडतो म्हणून मी थोडा केशरी रंगाचा पण काढलेला आहे. नैवेद्यासाठी बनवत आहे, प्रसादासाठी बुंदी. झालं आपलं आता पूर्ण बॅटर संपलेलं आहे. आता शेवटचा घाणा चालू आहे. तुम्ही कशी बुंदी करता, माझी कशी झालेली आहे कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा. तर बघा ही आपली बुंदी करून तयार झालेली आहे. मी बारीक बुंदी काढलेली, मोतीचूर म्हणतात ना, मोतीचूर लाडू, तर त्याची बुंदी काढलेली आहे. साचा बारीक वापरला होता त्याच्यामुळं मस्त अशी बारीक बुंदी झाली. थोडा केशरी कलर टाकला आणि येलो कलर. तर आपला पाक तयार झालेला आहे. आपण या पाकात टाकून आता मिक्स करून घेऊया. मस्त असा पाक झालेला आहे. विलायचीचा मस्त वास येत आहे, केशरचा वास येत आहे, सुगंध सुटला आहे विलायचीचा. तर आपण हे टिश्यू पेपरवर टाकून घेतली होती बुंदी, तेल निघून जातं म्हणून. तर हे पहा, आपण आता काढून घेऊया त्याच्यातली. चला आपण ह्याच्यात या बुंदीवर आपण थोडं गाईचं तूप 1 चमचावर टाकून घेऊया. मस्त वास येते तुपाचा आणि चांगलं असतं गाईचं तूप खाल्लेलं पण. आणि त्या बालाजीकडच्या प्रसादासारखी चव लागते मग तुपाची. आपण तिरुपतीला गेल्यावर कसं तुपाचे लाडू असतात, तर मग मी पण तसं त्याच्यासारखं तसं थोडं तूप टाकले चमच्यावर गाईचं. मस्त चांगला वास येते तुपाचा त्याच्यामध्ये आणि बुंदी खायला चविष्ट लागते एकदम. तर आपण ह्याचे लाडू जर बांधायचे असले का, तर आपण मोतीचूर लाडू पण बनवू शकता त्याचे, गरम गरम आहे तोपर्यंत. पण आपल्याला काही लाडू बांधायचे नाहीत, अशी बुंदीच ठेवायची आहे. कसा झालेला आहे माझा हा बुंदीचा प्रसाद, हनुमान जयंती स्पेशल केलेला आहे. कमेंट करा, लाईक शेअर करा. ओके, बाय बाय.